आप्पा आप्पा अरे काय झालं मेला का काय कोणी? मेलं नाही कुणी, मारायचीच वेळ आली. लग्नाचं पा काहीतरी. अरे या वयात तुला दुसरी आई लागती का? तुमच्या नाही, माझ्या लग्नाचं म्हणून राहिलोय. तुला लग्न करायचंय का? ये बस इथं माझ्याजवळ. आता मी तुला 3 प्रश्न विचारित, जर मला त्या 3 प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले तर आपण उद्याच पोरगी पाहायला जाऊ. हा विचारा, 800 उत्तर देतो. आपल्याला महिन्याला घरात किराणा किती रुपयाचा लागतो? ते मला काय माहिती, ते तुम्ही आणते. बर. आपल्याला लाईट बिल किती येतं महिन्याला? अहो, हे तुमचे काम झाले, माझ्याबद्दल विचारा काही. तू अंडरपॅन्ट किती रुपयाची? नाही ना उत्तर. अरे भाड खाऊ, अंडरपॅन्टी पुरते तरी पैसे कमव, मग लग्नाचं पाय. नमस्कार मित्रो, एका व्हिडिओमध्ये एक शेतकरी शेतात काही काम करत असतो. त्या दरम्यान त्याचा मुलगा येतो आणि तो म्हणतो की आप्पा लग्नाचं काहीतरी बघा. तेव्हा तो माणूस म्हणतो, अरे ह्या वयात तुला आता कशाला दुसरी आई हवी? तो म्हणे तुमच्यासाठी नव्हे तर मग म्हणे माझ्या लग्नाचं बघा. तेव्हा त्या बापाने त्या पोराला बसून घेतलं आणि त्याला सांगितलं की मी तुला 3 प्रश्न विचारतो, त्याची उत्तर दे, मग बघू तुझ्या लग्नाचं. आणि त्यांनी विचारलं, आपल्याला महिन्याला कितीचा किराणा लागतो? तो मुलगा म्हणाला, ते काम माझं नाही, ते काम तुमचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग ते म्हणतात की लाईट बिल किती येतं? तो म्हणतो तेही तुमचंच काम आहे. आणि मग म्हणतात तुझी अंडरपॅन्ट घालतो त्याची किंमत काय? तेव्हा मुलगा काही बोलत नाही. तेव्हा तो बाप म्हणतो, अरे बाळकाऊ, अंडरपॅन्ट पुरते तरी पैसे कमव, मग बघू लग्नाचं. मित्रो, आजची स्थिती बरीचशी अशी आहे. तरुण पोरं हे वडिलांच्या जबाबदारीवर थांबून इकडे तिकडे उन्हाळक्या करतात आणि काही फारसं कमवत नाही. आणि मग लग्न होत नाही म्हणून व्यसनाधीन होतात. हे गावागावामध्ये घराघराच्या कथा सुरू झालेल्या आहेत. खरं तर लग्न हा फार वेगळा आणि महत्त्वाचा विषय आहे. एखाद्या व्यक्तीला पत्नी असणं, त्याचा संसार सुरळीत होणं हे आजच्या काळात खूप कठीण झालेले आहे. सगळ्या समाजाच्या मुली ह्या एकतर शिकत आहेत आणि नाही शिकल्या तर त्यांच्या आईवडिलांना वाटतं की आपला जावई हा नोकरदार हवा, तो शहरात राहायला हवा. अपेक्षाने मुली ह्या शेतकऱ्यांना दिल्या जात नाही. मग शेतीमध्ये काम करणारी मुलं आहेत, शेतीमध्ये राहणारी मुलं आहेत, ज्यांचं शिक्षण कमी आहे, अशा लोकांना लग्नाच्या मोठ्या अडचणी येतात. मग असे पोरं फस्ट्रक्शनमध्ये व्यसनी होतात, जुगारी होतात, दारू बाजवतात आणि आपलं आयुष्य संपवतात. हे फार गावामध्ये दिसायला लागलं. तेव्हा हा खूप सामाजिक मोठा प्रश्न आहे आणि असं घडता कामा नाही. पण काळानुसार बदल होत असतो. निसर्गाचं चक्र नेहमी फिरत असतं. या चक्रात पूर्वी स्त्रिया भरडल्या गेल्या, त्यांना हुंड्यासाठी अपमानस्पद वागणूक मिळाली, त्यांना हुंड्यासाठी गरीब घराण्यात लग्न करावं लागलं. त्यांच्या मनाप्रमाणे ते लग्न झालेले नाही, पण तरी त्यांनी संसार केला. आज नेमकं उलटं झालं. आज मुलींना महत्त्व आलं, पूर्वी मुलांना महत्त्व होतं. आणि मग आज मुली एवढ्या वरचढ ठरल्या की पूर्वीचा जो पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांची हिळसांड झाली, ज्या पद्धतीने हुंड्यासाठी त्यांचा बळी दिला गेला, त्याचा पुरेपूर बदला आज निसर्गाने घेतला असंच म्हणावं लागेल. आणि त्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी खूपच वाईट आहे, समाजासाठी घातक आहे. पण त्याला आज कुठले उत्तर दिसत नाही. नमस्कार.